राज्यात खरं तर चांगला पाऊस झाला, मात्र तरी सुद्धा यंदा राज्यासमोर पाणी टंचाईचं मोठं संकट आव असून उभं राहिलेलं आहे। 8 दिवसांपूर्वी 448 वाड्या आणि गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झालेली होती आणि आठवडाभराच्या आत या आकडेवारीमध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यातल्या मोठ्या प्रकल्पांमधला पाणीसाठा झपाट्यानं कमी होत चाललाय। सध्या राज्यातल्या लहान मोठ्या जलाशयांमध्ये 38.58% पाणीसाठा शिल्लक आहे। तेव्हा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची टक्केवारी नेमकी किती आहे तेही आपण पाहूया। त्यामुळे बघा आपल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या विभागामध्ये पाणी किती आहे। भंडारदऱ्यामध्ये 56.28%, राधानगरीमध्ये 54%, खडकवासला 50.42%, उरमोडीमध्ये 48.55%, जायकवाडीमध्ये 44.93%, बारवी 41.76%, भामा आसखेड 37.8%, कोयना 36.72%, तानसा 34.96%, दूधगंगा 22.67%, नीरा देवघर 18.77% आणि बावनथडी 12.88%। महत्त्वाच्या प्रकल्पातला हा पाणीसाठा सध्याचा आहे। पाणीसाठा झपाट्यानं खालावत चाललेला आहे, त्यामुळे राज्यासमोर आता हे पाणी टंचाईचं तीव्र संकट उभं राहत आहे। खरं तर एप्रिल महिन्याचा आता शेवट येतोय, संपूर्ण मे महिना जायचा आहे, जूनचा अर्धा महिना जायचा आहे आणि त्यानंतर पावसाची सुरुवात खऱ्या अर्थानं होईल आणि पाणी साठ्याला सुरुवात होईल। मात्र तोपर्यंत हे पाणी टिकवणं हे सर्वांच्याच हातात आहे। तर एकंदरीतच पाण्यासंदर्भात राज्यभरातल्या स्थितीबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। बरा झाला का? राज्यात चांगला पाऊस झाला असला तरी पुन्हा एकदा पाण्याचं संकट राज्यभरात पाहायला मिळतंय। अनेक गावा पाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। राज्यातील अनेक जिल्ह्यात 40 पेक्षा जास्त टेम्परेचर झालंय आणि यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतंय। त्याबरोबरच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे आता पाण्याचं जे संकट आहे तर ते पाहायला मिळते। अनेक गावा पाड्यांना पाणी मिळत नाहीये। यामुळे आता शासनाकडून अनेक गावांना पाण्यासाठी टँकर पुरवले जात आहेत। 8 दिवसापूर्वीच 848 वाड्या आणि गावांमध्ये पाणी टंचाई स्थिती होती। आठवड्याभरात गावे व वाड्यांची संख्येत आता पुन्हा मोठ्याने वाढ होताना पाहायला मिळते। लघु प्रकल्पामध्ये 36.37% पाणी असून मागील वर्षी हा साठा 35.13% होता आणि याचमुळे जर पूर्ण राज्यभराचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत पावसात चांगला झाला असला तरी ह्या वर्षी पाण्याचे संकट पुन्हा एकदा समोर पाहायला मिळतंय। मे महिन्याच्या अखेरीस पाणी उरणार की नाही हे देखील सांगता येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। मात्र एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये 40 पेक्षा जास्त टेम्परेचर नोंदवण्यात गेलं। यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। यामुळे आता नागरिकांनी आत्ताच पाणी जपून वापरा असं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।